पण थेट शेतकरी आपल्याकडून काय काय वेळेस हरियाणाला थेट जातात. शेतकऱ्यांनी जायचं नाही. बर थेट शेतकरी गेला का त्यानं तिची परत मुलाखत घ्या तुम्ही, कळलं तुम्हाला. व्हिडिओ मध्ये सांगते ती वेगळीच किंमत, तिथे गेल्या वेगळीच पोझिशन आहे. बर बर तिथं काय बिंदा ह्यांच्या बरोबर गेला की विषयच नाही. तिथं काय तुम्हाला अडचणी याचा काही सुद्धा विषय नाही पैशाचा, किंवा जरी समजा तुम्हाला मस्त नको वाटली, हा समजा 2 टायमान किंवा काहीतरी त्या मशीद प्रॉब्लेम वाटतोय तुम्हाला, तुमच्या मनाला जरी डाऊट आला तर तुम्ही कॅन्सल करू शकता. आता आम्ही मशीनचं टोटल सगळं पैसे पूर्ण सगळं आम्ही मशीन एकत्र केल्यावर परत त्यासनी पैसे दिले. तोपर्यंत पैसे दिले नव्हते. आता आम्ही 8 म्हशी खरेदी केल्या. तुम्ही स्वतः केल्या का तुमच्या काही आपल्या भावांना 3 आणले त्या, मी 5 आणले त्या. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी राज यूट्यूब चॅनलवर. तर सध्या आपण सांगली तालुक्यातील तुळजापूर या गावामध्ये सध्या आलेलो आहे. तर या ठिकाणी येण्यामागचं कारण म्हणजे हे जे शेतकरी आहेत तर हे थेट हरियाणाला म्हशी खरेदी करण्यासाठी गेले होते. तर थेट कोणत्याही म्हणजे त्यांना कोणताही अनुभव नसताना त्या ठिकाणी ते म्हशी खरेदी करण्यासाठी गेले होते. आणि जसं आपण ऑनलाईन हरियाणामधील किमती बघतो म्हशींचे असतील किंवा तिथले व्यवहार जे असतात, तर ह्यांना एक अनुभव आलेला आहे की त्या ठिकाणी की व्हिडिओमध्ये किमती वेगळ्या सांगतात, तिथे गेल्यानंतर वेगळ्याच म्हशी दाखवतात आणि तिथं गेल्यानंतर किमतीमध्ये सुद्धा खूप बदल असतो. तर तो आलेला अनुभव तर हे शेतकरी आपल्यासोबत आज शेअर करणार आहेत की हरियाणाला थेट जाऊन खरेदी करणं तर रिस्की आहे का नाही याबद्दल सविस्तर माहिती आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया. तर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवर. तुमचा परिचय करून द्या. माझं नाव दीपक भीमराव निकम, राहणार तुळजापूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. बरं, कधीपासून दुग्ध व्यवसाय करताय तुम्ही? दुग्ध व्यवसाय तसं 15-20 वर्ष झालं करतोय आम्ही. बरं वडलं पार्जितच आमच्या आहे. बरं बरं. तर आता सध्याला तुमच्या फार्मवरती किती म्हशी आहेत? आता म्हशी 7 आहेत, त्या बरं गाई 7 आणि पाड्या 2 आहेत. बरं बरं. तर तुम्ही आता मागील काही दिवसापूर्वी हरियाणाला गेला होता म्हशी खरेदी करायला. थेट तुम्ही आणि तुमचे काही मित्र वगैरे सहकारी? भावच होता आमचे 2. बरं बरं बरं. आणि तासगावचे 1 जण होते, त्यांच्या मार्फत तिथं गेल्यानंतर आम्हाला इथं त्यांनी सांगितलेलं की 31-21 पर्यंत म्हशी बसते. आणि तिथं गेल्यावर आम्हाला 2-2.25 लाख रुपये आता एक सुद्धा मस्तीने दाखवली आणि म्हशी सगळ्या म्हणजे खराब. बरं. त्यामुळे परत आम्ही मग वर्गे साहेबांनी फोन केला, आहे का हरियाणात? तर ते म्हणले हाय. आम्हाला तिथं परत तिथनं परत आम्हाला न्यायला आले ते. बरं, हरियाणामध्ये तुम्ही स्वतः सुरुवातीला गेला होता खरेदी करायला, ते कोणाच्या मार्फत गेला होता किंवा तुमचं स्वतःच वैयक्तिक गेला? आमचं आम्ही गेलो होतो. काय तिथं आम्हाला दराचं काय व्यवस्थित पटना म्हणल्यावर आम्ही मग परत ह्यासनी फोन केला वर्गे साहेबांनी, म्हणलं असा असा विषय आहे, बरं काय करू? तर म्हणले आम्ही आहे तिथे या. तुमचं तुम्ही स्वतः गेलता सुरुवातीला अनुभव नसताना? म्हणजे व्हिडिओ मध्ये पाहिले असतील किमती वगैरे? व्हिडिओ मध्ये सांगते ती वेगळीच किंमत, तिथे गेल्या वेगळीच पोझिशन आहे. बरं बरं. त्यामुळं काय मग तिथे गेल्यानंतर प्रमोद बर्गे डेअरी फार्मचे मालक पण तिथे होते. आणि आमच्यापासून ते जवळजवळ 70-80 किलोमीटरवर गाव आहे ते. बरोबर. हिसार मध्ये. तिथं आम्हाला परत ते गाडी घेऊन न्यायला आले तिथं. मग तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला? गेल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. तुम्हाला म्हशी काय पसंत पडणार किंवा व्यवहार काय होईना म्हणून 2 दिवस आम्ही तिथं बघितलं की त्यांच्याजवळ. बर. पण तिथं काय त्यांचं दराचं आम्हाला ती काय पटना. 2-2.25 लाख रुपयाच्या एक सुद्धा मस्तीने दाखवलीच नाही. आणि त्या पोझिशनच्या म्हशी पाहिजेत का नको तिथे? बरं बरं बरं. त्यामुळे आम्ही म्हणलं का आम्हाला खरेदी करायची. किती लिटर दूध देणार आहे म्हशी तुम्हाला तेवढ्या किमती सांगा? काय किंमत 10-11-12 लिटर. आणि सगळी जण आत्ताच यायला 4 दिवसात सगळ्या चिकावल्याच म्हशी दाखवते. बरं बरं. त्यांची पोझिशन सगळी वेगळी आहे, दाखवायचं वेगळंच आहे. हा, म्हणजे वेलेल्या महिन्याच्या असतात काय काय? काय 15 दिवस 20 दिवसाच्या मी आलेल्या सुद्धा म्हशी सांगते 3-4 दिवस झाले ते आत्ताच अजून चिकावून खाली केलेली नाही. बर. असली पोझिशन आहे तिथे. मग तिथे गेल्यावर काय तुम्हाला म्हणजे पिळून वगैरे दूध काय दाखवत होते? पिळून काय आम्ही बघितलं, आपल्याला तर काय दराखंड व्यवस्थित पटत नाही म्हणलं आम्ही ते म्हणलं आम्हाला काही म्हशी खरेदी करायची नाही त्या. बर. आम्ही काय परत जाणार आहे म्हणून. आणि का असलंही काय म्हणजे जास्त येताच्या म्हशी जास्त करून. बर बर. तिसऱ्या चौथ्या अशा व्याताच्या त्या तिसऱ्या चौथ्या व्याताच्या किमती असं सांगत होते 2-3 लाख म्हणजे 2 लाखाच्या आसपास. 170, 180, 2 लाख रुपये अशा पोझिशनच्या सगळ्या म्हशी. पण ती दराखंड त्या पोझिशनला मस पाहिजे का नाही? बर. 2 लाख रुपये सुद्धा घ्यायला काय अडचण नाही तेव्हा ती. पण तशी ती म्हैस तर पाहिजे. बरोबर. मग तुम्ही त्यानंतर अविनाश दादांना संपर्क केला? दुसऱ्या दिवशी तिथे हरियाणामध्ये असताना? बर. तिथनंच म्हणलं फोन लावून बघूया आहेत का तिथे. मग तर ती म्हणले ते हाय मी. त्याने बुकिंग केलं तर यायला परत. म्हणलं आता थांबा आम्ही आलो. तो त्यांची ओळख कशी काय झाली? मी गेलो होतो त्यांच्या गोट्यावर. बर. 2-3 महिन्यापूर्वी गेलेलो. हा. मग त्यांना तुम्ही तिथे गेल्यानंतर फोन केला, तुम्हाला माहिती होतं का नव्हतं ते तिकडे जाणार आहे म्हणून आमचा विषय पहिल्यांदाच गेल म्हणजे जाणार आहे मी तिकडे. बर.
येणार असला तर बघा. मग आम्ही ही माहीत म्हणल्यावर ना यांना घेऊन गेलेलो. ती म्हणली आम्ही म्हशी आणल्या तिथं जाऊया. बरं म्हणलं चला. मग तिथं ह्यांच्या सोबत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली काय अनुभव आला तुम्हाला? नाही, म्हशी चांगल्या आम्हाला दाखवल्या सगळ्या. आणि 2-3 वेळा आम्ही म्हशींच्या, आता 2 म्हशी आम्हाला तिथं म्हणजे काय काय रेडकं विसरते ते म्हशी. बरोबर. तर 2 म्हशी आम्ही चांगल्या ठरवलेल्या कॅन्सल केल्या. बरं बरं. म्हणजे कसं होतं, दुसरीकडं तिने आणलेल्या असत्या एक रिडकूच घेत नव्हती. एक परत दाराला दम होत होतं, आम्ही त्या कॅन्सल केल्या परत तिथे. बरं. मग ह्यांच्या सोबत ज्यावेळेस तुम्ही गेला, ह्यांचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तिथून कशी प्रोसेस, कसा व्यवहार झाला आणि त्यात काय बदल वाटला? व्यवहार चांगले आहेत तिथे. व्यवहाराचा काय विषय नाही. व्यवहार व्यवस्थित करून देते ती. आणि 2-3 वेळा तुम्हाला काय पाहिजे ते वेळेला तुम्ही दूध बघू शकताय. बरं. 2 वेळा. आता तिथनं आम्ही मला वाटतं 30-40 किलोमीटर, म्हणजे आम्ही जिथं होतो तिथनं 40 किलोमीटरवर आम्ही 3 म्हशी घेतले 2 वेळा. बरं. पहिल्या दिवशी 1 घेतली आणि दुसऱ्या दिवशी 2 घेतल्या. मग तिथं अविनाश दादाने तुम्हाला मार्गदर्शन करून त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला म्हशी व्यवस्थित घेऊन दिल्या. दाखवल्या. किमतीमध्ये काय बदल वाटला ज्या तुम्ही पहिल्यांदा गेला होता ज्या ठिकाणी? त्यांच्या किमतीत आणि ह्यांच्यात लय फरक आहे. बरं. 30-40 रुपयाचा फरक पडतो. म्हणजे थोडक्यात फसवणूक वगैरे प्रकार सुरुवातीला आता आपण कसं त्यांचा उद्योग आहे ती काय. बरोबर आहे. पण एक किमतीमध्ये एवढा बदल वाटला आणि त्यानंतर 100% जो 30 ते 40 रुपयाचा फरक आहे तिथं. बरं. आणि तिथं सगळे टोटली व्यापारीच आहेत. म्हणजे ह्यांनी त्यांच्या गोट्यात न्यायचं, तिन्ही ह्यांच्या गोट्यात आणून दाखवायचे, असला प्रकार आहे. बरं. म्हणजे तिथं बाजारासारखी सिस्टम आहे. म्हणजे एकत्र जनावर नसतील, प्रत्येकाच्या गोट्यातच आहे ती. पण ते असं मला वाटतं 20-25 गोटा असतील तसं मोठं. बरं. हिने त्यांच्या गोट्यात न्यायचे, दाखवायच्या म्हशी. बरं. अशी पोझिशन. मग तुम्ही अविनाश दादा सोबत संपर्क करून तुम्ही किती फार्मवरती गेला किंवा किती शेतकऱ्यांकडे गेला, तिथून तुम्हाला म्हशी पसंत पडल्या? तिथनं आम्ही 30-35 गोट्यावरून गेलो असेल. म्हणजे शेतकऱ्यांच्याकडे काही गोट पण आहेत, व्यापारी पण आहेत की. प्रत्येक आता काय सगळी शेतकरी विकतील काय नसते. सगळीकडे आम्हाला तिथून मग तिथे किती खरेदी वगैरे केल्या म्हशी तुम्ही? तिथं आम्ही 8 म्हशी खरेदी केल्या. तुम्ही स्वतः केल्या का तुमच्या काही? आपल्या भावांना 3 आणले त्या, मी 5 आणले त्या. बरं. कसा यांचा व्यवहार किंवा व्यवहार चांगला आहे, काय विषय काय. बरं. तिथून मग कसं ट्रान्सपोर्ट वगैरे कसं काय? ट्रान्सपोर्ट तिथनं काय गाडी करून दिली. भैया आहे आता अजून आहे तिथं. बरं. भैया पण आहे, रुटीनला लागेपर्यंत इथं थांबतील ती. बरं. तुमच्या गोट्यावर तुम्हाला भैया पण दिलेला आहे. बरं. तुम्ही ज्या म्हशी खरेदी केलेल्या आहेत सगळ्या मोरा जातीच्या म्हशी आहेत, कितवे व्यापाच्या म्हशी आहेत काय? पहिल्या दुसऱ्या. बरं. असंच पोझिशन. बरं. दुधाची क्वालिटी किती, म्हणजे किती दूध देते? दूध काय आता तिथं बघितलं होतं आम्ही 12-13-14 लिटर पर्यंत. अजून काय आता एक 10-11 लिटरच्या रेंज मध्ये चालतील. बरं. सांगितलं तेवढं आहे. म्हणजे आता इथे सेट होईपर्यंत अजून काही वैरण वगैरे खाद्य खात नाही अजून सर. म्हणजे आठवडा तर झालाय म्हणत आसपास. होय. म्हणजे आठवड्यात सेट होते. बरोबर. मग ह्यांना खाद्य वगैरे काय सध्याला आता? खाद्य काय सरकी, हरभरा, कळणा, गहू, भुस्सा, गोळी काय आम्ही वापरत नाही अजून. काय त्यांना सवय तिकडे नसत्या. बरं. चाऱ्याचं नियोजन वगैरे कसं काय? चारा काय हत्ती घासा, एक शाळवाची कुट्टी आहे. बरोबर. ऊस, वाढ. आम्हाला इथं गाठ पडली का नाही 31 ते 1.5 लाखापर्यंत म्हशी बसतील म्हणून सांगितलं आम्हाला. आणि तिथं त्या क्वालिटीच्या म्हशीच नाहीत. बरोबर. क्वालिटी पण नाही आणि रेट कंड तर काय ते 2-2.25 लाख रुपयाच्या सामान किंमतच नाही. खाली ऑर्डर त्यांची खाली बरोबर नव्हती. असं बिस लागली काय पाहिजे अशा म्हशीच नाही त्या. बरं. असल्या म्हशी आणि 4थ्या-5व्या त्याच्या म्हशी. म्हणजे असं म्हाताऱ्या झालेल्या वयस्कर म्हशी, वयस्कर म्हशी, वयस्कर म्हशी आणि खाली म्हणजे असे जाड थाना असायचे त्यांचे. बरं. म्हणजे शेतकऱ्याने जाताना एक अनुभवी आपल्या महाराष्ट्रातला असेल किंवा इतर एरियातला असेल तर आपला अनुभवी एखादा शेतकरी किंवा व्यापारी बघूनच शेतकऱ्यांनी खरेदी करायला जायला पाहिजे. अनुभवी माणूसच पाहिजे. म्हणजे गेल्यानंतर समजतं की कुठल्या खरेदी करायला पाहिजेत, कुठल्या नाहीत. तर तुम्ही पण खरेदी करायला गेला होता, म्हणजे सुरुवातीला स्वतःहून गेला होता? स्वतःहून गेलतो. बरं. मग त्यातल्या किमती असतील, म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही तिथं व्यवहार करायला गेला आणि अविनाश दादांनी सांगितलेला जो आकडा सांगितला होता म्हशी या किमतीमध्ये एवढ्या म्हशी मिळतात तुम्हाला, काय फरक वाटला, कसा अनुभव होता तुम्हाला? त्याच रेटमध्ये आपल्याला म्हशी मिळाल्या. आपण जिल्ह्याला 1.75 1.80 पासून स्टार्ट होतं म्हशींचं. स्टार्टिंग होतं. तिथनं त्या रेंजला घ्यायला लागेल असं ती म्हणत होती. तिथनं फर्स्ट टाइम बघायची, तिथनं बघून दूध बघून ही करा म्हणत होती ती. पण मशीनची क्वालिटी अशी त्या रेंज प्रमाणे नव्हती. बरं. म्हणजे सडाला मोठ्या असायच्या किंवा वयस्कर जास्त. बरोबर. जास्त वेताच्या असं वाटत होतं. जास्त वेलेल्या. अविनाश दादांसोबत संपर्क झाल्यानंतर त्यांनी काय किमती सांगितल्या किंवा कशा वाटल्या म्हशी? त्यांनी किमती सांगितल्या 1.20 पासून 1.40 पर्यंत म्हशी मिळतील इथं. आपण शेतकऱ्याच्या गोट्यावर, आपण काय असं व्यापाऱ्याच्या गोट्यावर जाऊन अशी म्हशी घेतलेल्या नाहीत. त्यांच्याच संपर्कात जाऊन आपण शेतकऱ्याच्या गोट्यावर जाऊन म्हशी घेतलेल्या आहेत. बरोबर. शेतकऱ्यानं खात्रीशीर आपल्याला दूध
4 टाइम दावले. म्हणजे स्वतः तुम्ही पिळून म्हणजे हा आम्ही थांबून- स्वतः दूध आम्ही बघितलेलं आहे. बरं बरं म्हणजे तिथं राहून राहून तिथं बरं राहण्याची व्यवस्था वगैरे जेवण खाणं सगळं त्यांनी केलेलं. म्हणजे अविनाश दादांनी सगळं केलेलं तिथं. मला तिथं राहण्याची व्यवस्था असेल किंवा तिथं म्हशी बघायला येणे जाणं गाडीचं ट्रॅव्हलिंग तिथनं गोट्यावर दूध बघायला जाणे सकाळचं 3 गाव आम्ही गेलोय. 12 तासानं आम्ही दूध बघायला गोट्यावर गेलो. बरं 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 म्हणजे तुम्हाला त्याच म्हशीच दाखवतो ना ज्या त्याच तुम्ही आधी म्हशीचं आम्ही बघून गेला. स्वतः काढले. त्याच म्हशीचं आम्ही दूध काढलेलं आहे तिथं. बरं 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 म्हणजे सगळ्या कितव्या व्यताच्या म्हशी होत्या तिथं? आम्ही ह्या सगळ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या येताच्या घेतलेल्या आहेत. त्या दातात शिल्लक बघून घेतलेल्या आहेत. बरं बरं म्हणजे एक आम्ही घेतल्या तिचं बुल सकट अमान्य म्हणजे तिचं पुन्हापासून तयार झाल्या रेडी ती सगळं माहिती आम्हाला म्हणजे breeding वगैरे? ब्रीडिंग हा सगळं आम्हाला कळालं तिथं. बरं आता म्हशी कशा वाटतात तुम्हाला आता ह्या ठिकाणी तुम्ही खरेदी करून आणल्या दादा? आता म्हणजे दुधाला जेवढे सांगितले हा, होते तेवढ्या लेवलला चालायला लागले आता. चालायला लागलेत ना म्हणजे काय तुम्हाला आता अडचण वगैरे या ठिकाणी नाही म्हणा? नाही काय आणि व्यवहार वगैरे कसा वाटला दादांचा तुम्हाला? व्यवहार काही चांगला वाटला कारण आपल्या भागातलेच आहेत ते. बरोबर. तर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही ह्यांचा व्यवहार असेल? आता सर्वसामान्य काही शेतकरी गरीब आहेत की ते तिथं जातात त्या ठिकाणी व्यवहार करायचा प्रयत्न करतात स्वतःहून की त्यांना वाटतं की व्यापाऱ्याकडून किंवा इतर जे म्हशी विकतात आपल्याकडे आणून विकतात तर त्यांना वाटतं की ही म्हशी आपल्याला जास्त किमतीने देतात वगैरे तर ते स्वतः जाण्याचा प्रयत्न करतात आणि तुमचे जसे फसवणूक झाल्यासारखं झालं तसे बरेच स्वतः गेल्यानंतर 100% फसवणार तुम्हाला सोडतच नाही. एखादी मस घेऊन देणार पैसे अडकायला होती तिथं. हां ते सगळी म्हणजे व्यापारी लाईन सारखी जी सिस्टीम आहे का नाही सेम तशी पोझिशन आहे. एक मस घेतल्यानंतर तुम्ही पैसे पहिल्या दिवशी दूध दाखवणार त्यासनी म्हणणार आता ऍडव्हान्स दिला पाहिजे. बरं झालं ऍडव्हान्स दिला ना तुम्ही काय परत जाऊ शकत नाही तिथे. 50,000 रुपये ऍडव्हान्स दिला काय 50,000 रुपये तुम्ही सोडून घरला येऊ शकत नाही. बरोबर आहे. ती अशी पद्धत आहे तिथे. बरं 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 त्यामुळे आपल्यातले यांना बर्गे साहेबांना घेऊन तुम्ही तिथं जर गेला तर काय सुद्धा टेन्शन तुम्हाला काय फसवा फसवीचा विषयच काय नाही. आता आम्ही 2 म्हशी ठरवलेल्या कॅन्सल केलेत परत बरं बरं चांगल्या. मग ती तसं कोण आपण वैयक्तिक गेल्यावर ना कोण म्हणजे हे करणार नाहीत हो तिथे. बरं 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 त्यामुळं कसं आहे इथलं अनुभवी आपल्यातलं आपल्या- अनुभव आणि कसं आहे सेट करून आता त्यांचा माणूस इथं आता आमच्या जवळ आहे. जोपर्यंत म्हशी सेट होत नाही तोपर्यंत ती जात नाही. बरं बरं काय प्रॉब्लेम आला तर आणि सांगायला म्हणजे सांगते ती काय मार्गदर्शन वेळोवेळी. बरं बरं काय करायला पाहिजे इतर काय. शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल कारण थेट शेतकरी आपल्याकडून काय काय वेळेस हरियाणाला थेट जातात. शेतकऱ्यांनी जायचं नाही. बरं थेट शेतकरी गेला का त्यानं तिची परत मुलाखत घ्या तुम्ही कळलं होतं माहिती. बरं बरं थेट शेतकरी जाणारा 100% बघा पूर्ण पैसे त्याचं बुडी होणार. बरं बरं म्हणजे त्याला म्हणजे त्याला काय मशीद येणार घेऊन हां पण त्याला पाहिजे ती ब्रँड मिळत नाही. बरोबर म्हणजे असं जास्त व्यताच्या 4-5 व्यत झाले येता देणार एखादी घेऊन अडकून पैसे 100% ते अडकते ती बस तुम्हाला ठरवणार सुरुवातीला चांगली दाखवणार मस घेऊन घेतली एक वेळ बरी एक वस्तू घेतली का तुम्ही काय एक मस तिथनं हरियाणातनं घेऊन येऊ शकत नाही. बरोबर आहे. असं आहे काम त्यांचं. बरेच मग जण आहेत तिथे. दादांचं कसा तुम्हाला ते तिथं मार्गदर्शन काय बिंदा ह्यांच्या बरोबर गेला की विषयच नाही. तिथं काय तुम्हाला अडचणी याचा काही सुद्धा विषय नाही पैशाचा किंवा जरी समजा तुम्हाला मस नको वाटली हां समजा 2 टायमान किंवा काहीतरी त्या मशीद प्रॉब्लेम वाटतोय तुम्हाला तुमच्या मनाला जरी डाऊट आला तर तुम्ही कॅन्सल करू शकता. आता आम्ही मशीनचं टोटल सगळं पैसे पूर्ण सगळं आम्ही मशीन एकत्र केल्यावर परत त्यासनी पैसे दिले. तोपर्यंत पैसे दिले नव्हते. बरोबर मग असं कोण आपण वैयक्तिक गेल्यावर तिथं कोण देणार आहे तुम्हाला? बरोबर मला आता ह्यांचा गोटा आहे आता मला ते 10-12 वर्ष झालं तिथं हरियाणात जाते ती. त्यामुळे समजा फसवायचा काही ह्यांना विषयच तिथे येत नाही. कंटिन्युअस तिथं टोटली सगळी माणसं म्हणजे तिथले शेतकरी ओळखतील. बरोबर मी अविनाश दादांचा जो कॉन्टॅक्ट असेल किंवा तिथं, त्याचा व्यवहार व्यापार असेल त्या बरोबर गेलं तर बिनधास्त काम होईल. म्हणजे मग काय खात्रीशीर अडचण एकदम. याचा काही विषय नाही. तुमच्या आणून गोट्यावर रुटीन लागेपर्यंत जिम्मेदारी घेते. बरं. तसं काय हरियाणात घेतलं तुम्ही एक वेळ मस घेतले ट्रक ठरवून देणार जावा तुम्ही बरोबर परत कोण जिम्मेदारी भैया देतील की संघ मग काय बरोबर. पण ती काय जबाबदारी कोण घेत नाही. तर म्हशी खरेदी करून घेतल्यापासून ह्यांनी तुम्हाला सगळे ट्रक ट्रान्सफर सगळी व्यवस्था, त्यांनी बघून बाह्य सगळी सगळं. व्यवस्था करून दिली म्हणजे तुम्हाला भैया जरी पाहिजे असेल तर तरी पण त्यांनी आता भैया आज आता येणार आहे बघा त्यांच्या मार्फतच आहे. बरं. आता आज येईल. बरोबर हे सगळे सेट वगैरे करून देणं त्यांना उपचार वगैरे हा करणं काय काय झालं औषध काय पाणी नाही. काय लागत असेल ते तर ते त्यांचं मार्गदर्शन सगळं वगैरे करतात ते. तर शेतकरी मित्रांनो प्रमोद बर्गे डेअरी फार्मचे मालक अविनाश दादा आपल्या सोबत आहेत. तर ह्या शेतकरी मागील आठवड्यामध्ये हरियाणाला गेले होते त्या ठिकाणी स्वतः गेले होते यांच्या मार्फत गेले नव्हते. तर त्यांचा अनुभव त्यांनी शेअर केलेला आणि तिथे गेल्यानंतर त्यांची भेट झालेली यांची संपर्क झाला आणि कशा प्रकारे तो व्यवहार झाला आणि कशा प्रकारे ह्यांना तिथे गेल्यानंतर म्हशी वेगळ्या दाखवल्या होत्या किमती जास्त सांगितल्या होत्या त्याबद्दल थोडक्यात अनुभव आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तर ह्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडून म्हशी खरेदी केलेल्या आहेत. बरोबर.
कसा अनुभव होता, त्यांना काय अनुभव आला आणि तुमचा काय अनुभव होता सांगा. मला वाटतं मी 1 महिना हरियाणात होतो गेल्या वेळेस आणि थंडी जास्ती असल्यामुळे मला कधी एकदा आमच्या गाड्या लोडिंग करायच्या होत्या. दुसऱ्या दिवशी लोडिंग करून मी 27 तारखेचं रात्रीचं फ्लाईटचं तिकीट काढलेलं. त्याच्यानंतर दादांचा 7:30च्या आसपास मला फोन आला की असं असं आणि कुठं आहे तुम्ही. मी म्हटलं हरियाणात आहे. तर हरियाणात कुठं आहे, तर आम्ही पण हरियाणात आहे म्हटले. मी म्हटलं हिसारमध्ये आहे. तर असं असं आम्ही पण आलेलो आहे आणि असं असं झालंय, असा असा प्रॉब्लेम झालाय. तर मी म्हटलं ठीक आहे, तर उद्या सकाळी फोन करा. मग हे म्हटले की उद्या सकाळी आम्ही येतो तुमच्याकडे. मग आले वगैरे, आम्ही स्वतः घ्यायला गेलेलो त्यांना. मग घेऊन आल्यानंतर त्यांना सांगितलं की असं असं रेट आहेत, 1 लाख 1.25 लाखापासून 1.5 लाखापर्यंत तुम्हाला चांगली म्हस मिळून जाईल म्हटलं. 12 लिटर पासून 15-16 लिटर पर्यंत मिळून जाईल. मग आले वगैरे, सगळं जेवण वगैरे केले. त्याच्यानंतर आम्ही खेड्यातनी म्हशी बघायला चालू केल्या. मग 2-3 दिवसात त्यांच्या म्हशी वगैरे सगळ्या कम्प्लीट केल्या. मग आणि काय मेन म्हणजे कसं होतं, आता हे असे एवढे मोठे माणसं नाहीत की बाबा 1.5 लाख आणि 2 लाख 2,80,000 2.5 लाखाच्या म्हशी घेण्यांना पॉसिबल नाही. शेतकरी गरीबच आपलं मिडल क्लास मधले. त्यावेळेस जे मला फोनवरती बोलले ती सिच्युएशन खूप वेगळी होती यांची. मग त्याच्यामुळे मी पण डिसिजन घेतलं की मी 2 दिवसात 1 महिना राहिलो, अजून 2 दिवसांनी मला काय फरक पडणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी राहिलो वगैरे, यांना चांगल्या म्हशी खरेदी करून दिल्या. 2 टाइम 3 टाइम 12-12 तासांनी दूध काढून दाखवली सगळ्या. जवळजवळ मी पहिल्या 2ऱ्या 3ऱ्या येताच्या म्हशी घेतल्यात. आणि असं एक सुद्धा असं नाही आहे की बाबा मी फोर्स यांना केला नाही किंवा काय नाही. ह्यांना जी म्हस पसंत पडेल तीच आपण हे केलं. आणि स्वतः मी धारा काढून पासिंग केलेले आहेत म्हशी. बरोबर. आता हे शेतकरी हे स्वतः गेले होते त्या ठिकाणी, यांना किमती खूप सांगितल्या होत्या. ते कुठल्या एरियामध्ये गेले होते, म्हणजे कसं होतं त्यांचं म्हणजे हे आमच्या हिसारपासून जिंद काहीतरी 90च्या आसपास आहे. मग ते डिस्टन्स लांब होतं. मग हे मला माहितीच नव्हतं की काय वाले किंवा काय नाही आहे. मग हे म्हटले फक्त आम्ही तिकडे येणार आहे, असं असं झालंय. मग ठीक आहे म्हटलं, आपल्या एरियातलं माणसं आहेत, कुठं फसता कामा नये. किंवा 1-2 म्हस जरी डावी लागली 1.5 लाख रुपये म्हणजे काय चेष्टा नाही आहे. 1 वर्षाचं इन्कम, सर्वसामान्य शेतकऱ्याचं 1 वर्षाचं इन्कम जातं 1.5 लाख रुपये म्हणजे. त्याच्यामुळं थांबलं. म्हशी पण त्यांना चांगल्या मिळाल्या. भैया वगैरे सगळं एकदम प्रॉपर दिलेला आहे. म्हशी पण असं म्हणजे सगळी रेडकं वगैरे 8 रेडकं 8 म्हशी म्हणजे सुखरूप इथं त्यांच्या जागेवरती पोहोचलेली. बरोबर. व्यवहार वगैरे एकदम व्यवस्थित ह्यांना झाला आणि ह्यांना पसंत म्हणजे ह्यांना काय आलं, बाकीकडे कसं असतं की 1 म्हस घेतलं, लोकांना काय टेन्शन असते की 1 म्हस घेऊन देणं आणि अडकवणं. तर ह्यांना मी सांगितले बिंदासली करा, तुम्हाला 2-3 दिवस फिरवतो. जरी म्हशी नाही आवडल्या, पसंत नाही पडल्या, तर आपण सोबत जाऊया, काय हरकत नाही. त्यामुळे हे 2-3 एका दिवसातच यांनी पहिल्या दिवशी 2 खरेदी केल्या. यांना आवडल्या रेटमध्ये पण, तिथल्या रेटमध्ये आणि इथल्या रेटमध्ये हे म्हटले 30-40 फरक आहे. आणि म्हशी पण यांना सडाकडनं म्हणा कासेकडनं जशा पायाला होत्या त्या चांगल्या ब्रीडच्या पण चांगल्या मिळाल्या यांना म्हशी. तर आपल्याला एखाद्या आपण गोट्यावर गेलो आणि आपल्याला म्हैस जर पसंत पडली तर की आम्हाला ही म्हैस घ्यायची आहे आणि तिथून परत दुसऱ्या गोट्यावर जायचं म्हणलं तर ती म्हैस म्हणजे ॲडव्हान्स वगैरे द्यायला लागतो, कसं असतं नाही? तर त्याची काय अडचण नाही. ज्या दिवशी आपण गाडी भरणार आहे त्या दिवशी यांच्याकडून पैसे घेतलेलं. बरोबर. त्यांना पासिंग केलं 2 टाइम 3 टाइम धारा बघितल्या. ती म्हस आपल्या गोट्यावरती आली हरियाणात. ज्यावेळेस सगळ्या 8च्या 8 म्हशी यांच्या एकत्र झाल्या त्याच्यानंतर हिने आरटीजीएस केलं. बरोबर. असं 1 रुपया सुद्धा यांच्याकडून घेतला नव्हता. बरोबर. म्हणजे सगळं तुमचं तुम्ही बघून ठरवून सगळं व्यवहार नंतर केलेला आहे. नंतर. ओके, धन्यवाद. तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान आणि माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा होता अनुभव. म्हणजे थेट आपण जर हरियाणाला म्हशी खरेदी करायला गेलो तर तिथं वेगळ्या म्हशी दाखवल्या जातात, किमती वेगळ्या सांगितल्या जातात. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, एखादा अनुभवी आपल्या भागातील किंवा महाराष्ट्रातील एखादा अनुभवी शेतकरी की तिथील जो अनुभव असलेला 5-6 वर्षाचा किंवा 10 वर्ष असलेला अनुभव असलेला किंवा तिथं ओळखी असलेला, या ठिकाणी भरपूर व्यापार झालेला आहे, अशा शेतकऱ्यासोबत आपण जाऊन तिथं खरेदी केल्या पाहिजेत. तर या शेतकऱ्यांना अनुभव आलेला होता. नशिबानं की त्यांना अविनाश दादा भेटले, त्याची फसवणूक होण्यापासून वाचलेले आहे, कारण ते त्यांना भेटले, त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही हरियाणाला जाऊन म्हशी खरेदी करायची असतील पण स्वतः नाही तर अविनाश दादा सोबत जाऊन तुम्हाला जरी खरेदी करायची असतील तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही जाऊन तिथं पाहून म्हशी खरेदी करू शकता. तर यांच्या फार्मवरती सुद्धा म्हशी आहेत. प्रमोद बर्गे डेअरी फार्म इचलकरंजी येथे, कबनूर येथे यांचा फार्म आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता कशा प्रकारच्या म्हशी आहेत. यांचा फार्म सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या आहे त्या ठिकाणी फार्म. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ. धन्यवाद.